7 मार्चपर्यंत थकीत वेतन देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने न पाळल्यामुळे सिटी लिंकच्या बस वाहकांनी गेल्या 6 दिवसांपासून संप पुकारलाय। यामुळे सिटी लिंकच्या बसवर विसंबून असलेल्या प्रवाशांचे हाल होत आहे। याच दरम्यान 10वीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। दरम्यान संबंधित ठेकेदाराला मनपा प्रशासनाने अंतिम नोटीस बजावली आहे, तर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांनी ठेकेदाराला त्वरित बस रस्त्यावर काढा, अन्यथा ठेकाच रद्द करण्यात येईल अशी तंबी दिली आहे। शहरातील तपोवन डेपो येथील 50 तर नाशिक रोड येथून डेपोतून 20 बसेस बंद करण्यात आल्या आहे। 7 मार्चपर्यंत सर्वांना वेतन दिले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र वेतन खात्यामध्ये जमा न झाल्याने 14 मार्चला सिटी लिंकच्या वाहकांनी आंदोलनाची भूमिका घेत बसेस बंद केल्या आहेत। तपोवन डेपोतील 146 तर नाशिक रोड येथील 50 अशा एकूण 196 बसेस बंद करण्यात आल्या आहेत। हा संप त्वरित न मिटल्यास अन्य बसेसही बंद केल्या जाणार असल्याचा इशारा सिटी लिंक वाहकांनी दिला आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।